राजूभाऊ किसन जाधव, राणा रामबाजूगाई, जिल्हा बीड. माझा अनुभव असं सांगतो की मी आज कमीत कमी 9 महिने झाले दारू सोडायला आलेलो होतो इथं. बर. तर मी आज अख्ख्या अंबाजोगाईमध्ये फेमस होतो दारू पिण्यात. आज कमीत कमी 3 टँकर दारू पिलेली असेल मी. किती टँकर? 3 टँकर. शाबास. बर. आणि माझा अनुभव असा आहे की काना कोपऱ्यात कुठेच मला दारू आजपर्यंत सुटलेली नाही. हा. तो मी असंच एका मित्र मला इथं आणला आणि सांगितला की जा तू आपल्या मलकापूरला. त्याच्या अगोदर कुठं कुठं गेलता? आता महाराज मी सध्या पुण्याला गेलो. पुन्हा नंतर सगळं व्यवस्थित सांग, का म्हणू नको. पुण्याला गेलतो आधी. हा, कुणाकडं? आपले महाराज आहे तिकडे, हा, डोंजे डोंजेचे महाराज का? हा. बर. हा, तिथं गेलो सर. महाराज तिथं मी सुटली नाही दारू. अजून कुठं कुठं गेलता? पुन्हा नंतर कर्नाटक मध्ये गेलो. कुठं? जैराबाद. ह्याला सगळं माहिती आहे. तुम्ही झाले काय म्हणते? हा. पुन्हा तिथं मी दारू सुटली नाही. बर. पुन्हा बुलढाणा गेलो. बुलढाणा? हो. तिकडे काय? महाराजाजवळ गेलो दारू सुटली. तिकडे महाराज आहेत का? बर. हा. तिथं मी सुटली नाही. कोणते महाराज आहेत तिथं बुलढाण्याला? शेषराव महाराज म्हणून आहे. हा. बर. पुन्हा तिथं मी गेलो महाराज. पुन्हा तिथं मी सुटली नाही. बर. पुन्हा नंतर मी सोलापूरला गेलो. कुणाकडं? तिथे एक महाराज आहे. किती महाराज पालखी उलटी केली तुम्ही. बरं. पुन्हा शेवटी कदरून साहेब इथं आलो मी. इथंच आपल्या ह्याला इथं एक पीरवर आहे. पीर आहे इथं. कुठं? ह्याच रूटला आहे आपल्या उस्मानाबाद रूटला. बर. त्या पीरावर गेलो. पुन्हा तिथं डोळ्यामध्ये औषध टाकला. डोळ्यात? हो. बर. पण तिथं मी सुटली नाही दारू. हा. पुन्हा शेवटी मग लास्ट पर्याय एका मित्राने सांगितलं मलकापूर जा, तुझी दारू सुटून जाईल. मग तू काय म्हणला? मी ठीक आहे म्हणले, जाऊन येतो. तू म्हणलं नाही का असं लय महाराज बघितलं असले? बर. हा. बर. पुढं? पुन्हा नंतर मग लास्ट पर्याय. पुन्हा नंतर इथं पहिल्या वारीला झालो. पुन्हा नंतर मग थोडं आशीर्वाद महाराजाचा घेतला आणि पुन्हा नंतर मग औषध चालू केलं, पारायण चालू केलं. पुन्हा दुसऱ्या वारीला आलो. पुन्हा नंतर काय वाटलं नाही. पुन्हा नंतर असंच करत आज 9 महिने पूर्ण झाले सर मला. आता पी वाटते का? 7 महिन्यापर्यंत महाराजांनी सांगितलं होतं काही खायचं नाही प्यायचं नाही. पण मी 2 एक्स्ट्रा पौर्णिमा केली. बर. हा. आज लास्ट वारी होती माझी. बर. आता नाही पी वाटत? नाही तसं काही नाही. मनात सुद्धा येत नाही. ओके. आता हो. आता काही नाही. टणटणीत आहे. लोकांना एक लोकांचा प्रश्न असा आहे. लोकांनी मला खुलवलं आणि विचारायला लावलंय तुला की महाराजांनी तुला तिथं गेल्यावर काय काय केलं. तुझी बायको मी तेवढं तुझ्या मायानं कानाला कधी घेतली आणि असं माहित नाही बाई तुला. त्या माता माऊलीला आजपर्यंत आज जसं दारू पेलो 4 लेकरं झाले मला. तोपर्यंत दुःख माझं इतकं भयानक होतं. त्रास तर इतकं होतं की सांगता सोय नाही. बायकोला? हो. तूच सांगतो का? आणि काही तर विचारली नाही. किती चांगलं झालं माय, किती चांगलं झालं. बायकोला तर किती आनंद वाटत असेल. आपण भैयाचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया.